शिल्पकार जयदीप आपटे याला अटक. सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला काल सायंकाळी कल्याण अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली. या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे हे पसार झाले होते. आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे यांच्या कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते. त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असं लिहिण्याचा त्यांचा फोटो चिटकवण्यात आला होता. त्यांच्या घरासमोर अंडी फोड निषेध करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी पोलिसांनी चौकशी केली. आपटे यांच्याविषयी माहिती घेतली होती. तसंच त्यांच्या पत्नी यांच्या कल्याणमधील घरी परतल्या होत्या. जयदीप आपटे यांना तात्काळ अटक केली. पोलिस पथके मागावर होती. बाजारपेठेत पोलिसांनी आज अशी माहिती मिळाली की आपटे हा त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या कल्याणमधील बाजारपेठे येथे घरी येणार आहे. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येताच अटक केली आहे. त्याला अटक करून तात्काळ पोलिसांनी उपायुक्त सचिन गुंजा यांच्या कार्यालयात हजर केले आहे. पोलिसांनी त्यांची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. सर आपण वकील आहात जयदीप आपटे यांचं काय पुढची आता प्रक्रिया? या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं. आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे. आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल. त्याला रात्रीच्या वेळेला घरी येणं किंवा पोलिसांना अशी माहिती सांगितलं जातं. नाही बरोबर, त्या अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेरडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे. खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता. कुठली लपाछपी काही करायची नव्हती. त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्यापुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही तो पुरस्कार केलेला. सर जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं का? काय तुम्हाला माहिती दिली ते का? मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही, पण संपर्क झालेला होता एवढं.